सांगली, कौलापूर तालुका मिरज येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील वय वर्ष 42 यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती। तिघा हल्लेखोर तरुणांपैकी एका अल्पवयीनाला संतप्त ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याला मृत्यू ओढवला। सांगली ग्रामीण पोलिसांनी ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यापैकी 9 जणांना ताब्यात घेतले आहे। या घडामोडींमुळे कौलापुरात मंगळवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते। संकेत उर्फ शुभम चनाप्पा नरळे वय वर्ष 17 राहणार हनुमान मंदिर साखर कारखाना परिसर सांगली असे ग्रामस्थांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित ग्रामस्थ आरोपी असे आहेत: महेश मोहन पाटील, गजानन तावदारकर, सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील, पप्या मोनाप्पा पाटील, दीपक माळी, वैभव तोडकर, संतोष उर्फ बंडा नाईक, विवेक उर्फ गोट्या पाटील आणि विशाल विलास पाटील या सर्व संशयितांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। संकेत यास मारहाण करणारे अद्याप 5 ते 6 जण पसार आहेत। हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। दरम्यान कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे।